नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. इतकी मलाईदार रबडीसारखी तांदळाची सुंदर खीर तयार होते. कुठल्याही सणाला तुम्ही ही बनवू शकता आणि तुमचा सण साजरे करू शकता. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी जर तुम्ही ही खीर केली तर ते तुमची इतकी वाह करतील आणि खीर पोटात चाटून पुसून खातील. इतकी सुंदर ही खीर तयार होते. चला तर वेळ न घालवता खीरची रेसिपी सुरू करूया. तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तांदळाची क्वालिटी. म्हणजेच तुम्ही इथे बासमती तांदूळ वापरू शकता, बासमती तुकडा घेऊ शकता किंवा आंबेमोहोर घेऊ शकता. मी इथे सुगंधित चिनोर तांदूळ घेतला आहे. याचा खीरमध्ये खूप छान सुगंध येतो, म्हणून मी हा सुगंधित चिनोर तांदूळ इथे घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यापैकी कोणताही तांदूळ इथे घेऊ शकता. आता मी तांदूळ जवळजवळ अर्धी वाटी घेतली आहे. अर्धी वाटी तांदूळ चांगले स्वच्छ धुवून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून भिजू द्यायचे आहेत. यानंतर मी इथे घेतले आहे अर्धी वाटी दूध. दुधामध्ये केसर टाकून घेतले आहे. दुधामध्ये याने केसरचा रंगही उतरतो आणि स्वादही उतरतो. याच्याने आपल्या खीरला छान चव येते. आता 1 तासानंतर तांदूळ छान भिजले होते, ते आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. फ्लेवरसाठी दुधामध्ये इथे मी 15 ते 20 केसर घेतले आहे. केसरच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता या मी 1 तास दुधामध्ये भिजवून घेणार आहे. आणि एका बाजूला मी गॅसवर ठेवले आहे 1 लिटर दूध तापायला. दूध तापवून घ्यायचे आहे आणि दूध आटवून घ्यायचे आहे. तर आता दूध आटते तोपर्यंत काही ड्रायफ्रूट तयार करून घेते. यासाठी मी घेतले आहेत काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके. आता हे ड्रायफ्रूट बारीक कट करून घ्यायचे. तांदूळ इथे छान बारीक मी मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेतली आहे. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, जाडसर असे मी मिक्सरमध्ये तांदूळ फिरवून घेतले आहेत. आता तांदूळ आपले बारीक पेस्ट करून तयार आहे आणि दूधही इथे गरम झाले आहे छान. आता दुधामध्ये मी हे तांदळाची पेस्ट टाकून घेते आणि व्यवस्थित दुधामध्ये हे तांदूळ मिक्स करून घ्यायचे. एकदा तांदूळ टाकल्यानंतर सतत हलवत राहायचे की नाहीतर खाली तांदूळ लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तांदूळ जळू शकतात आणि खीरचा फ्लेवरही खराब येतो. त्यामुळे एकदा तांदूळाची पेस्ट टाकली की सतत हलवत राहा. आता बारीक केलेले तांदूळ मी खीरमध्ये म्हणजे दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे. दूध आणि तांदूळ छान एकजीव झालेले आहेत. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जवळजवळ 1 वाटी साखर. तुम्हाला गोड किती आवडते यावर तुम्ही साखर टाका. तुम्हाला यापेक्षा जास्त गोड हवे असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखर टाकली तरी चालेल. मी इथे 1 वाटी साखर टाकून घेतली. साखर टाकल्यानंतर पुन्हा सर्व खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता सर्व खीर छान एकजीव इथे मी करून घेतले आहे. सगळे तांदूळ छान दुधामध्ये मिक्स झालेले आहेत. आता आपण पाहूया केसरचे दुधामध्ये केसरचा छान फ्लेवर उतरला आहे. खूप रंगही आला आहे केसरचा. आता हे दूध मी खीरमध्ये टाकून घेते. याने म्हणजे खीरमध्ये खूप छान सुगंध येईल, खूप छान फ्लेवर येईल. खीरचा रंग किती सुंदर आला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. केशरचा खूप छान फ्लेवर खीरमध्ये उतरला आहे. रंगही खूप सुंदर आला आहे. आता सर्व दूध मी खीर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि या स्टेपला आता इथे घालायचे आहेत काही ड्रायफ्रूट्स. याने आपली खीरचा रिचनेस अजूनच वाढेल. आपली खीर आणखीन छान फ्लेवरफुल होईल. आता काजू, बदाम, पिस्ता याच्यात टाकल्यावर खीर आणखीन पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये आपण टाकणार आहोत खीरमध्ये इलायची. इलायची ही खीरमध्ये खूपच महत्त्वाची असते. खीरमध्ये म्हणजे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये इलायची टाकल्याने त्याचा स्वाद आणखीन द्विगुणित होतो. त्यामुळे इलायची यात नक्की घालायची आहे. इलायचीचा फ्लेवर खीरमध्ये खूपच छान जबरदस्त उतरतो. आता खीरमध्ये मी इलायची पण टाकून व्यवस्थित खीर मिक्स करून घेतली आहे आणि आता पाहू शकता खीर आपली आणखीन आटली आहे आणि छान दाटसर अशी झाली आहे. खीरला खूप छान रंग आलेला आहे आणि खूप छान टेक्स्चरही आला आहे. एकदम रबडीदार मलाईदार असं टेक्स्चर खीरला आलेलं आहे. आणि आता ही एका बाउलमध्ये मी सर्व करते आणि त्याच्यात टाकणार आहे काही केशरच्या काड्या आणि काही ड्रायफ्रूट्स मी याच्यात सर्व करून घेते.
ड्रायफ्रूटसुद्धा मी वरतून याच्यात मी टाकून देणार आहे. संक्रांत असो, होळी असो की दिवाळी असो किंवा आणखीन कुठलाही सण असो, कुठल्याही सणाला ही सुंदर चविष्ट अशी खीर तुम्ही बनवू शकता. चला तर अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा A1 स्वप्नाज किचन.